चलो हम जा रहे. तर गाईज आता दादाचा फोन आलाय. मयूर यांनी माझे वेट पिशींचा वाटायला केला बघा. सगळं वाटा काय बोलतोय बाबाचा आमची वृंदा ए वृंदा ओढ ओढ घेऊन टाक टाकायचं नाही. गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर मॉर्निंग झालं, सर्व कामं वगैरे देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे. आणि गाईज आज माझा स्पेशल दिवस आहे. तर आज आहे माझा बर्थडे. तुट्टीच्या आईचा बर्थडे आहे. तर काही सर्व काम दिवाबत्ती सगळं झालं आहे आणि आत्ता वाजलेलं आहे 10 वाजलेले आहेत, काहीतरी 10:15. तर काहीच आता आम्ही चालून खंडोबाच्या मंदिरात पाया पडायला. आणि टुट्टी शेट बघा. आणि ते आज 7:30लाच कामाला गेलेत, कारण का मुमेंट लागलेली कालपासून, त्याच्यामुळे म्हणून कालच सेलिब्रेशन केलं. तर तुम्ही बघितलंच असेल. आणि मम्मीने पण फोन केला. सकाळी रात्री तिने मला फोन करायला विसरली म्हणजे तिने गोळी वगैरे खाल्लेली वाटतं काहीतरी, तर पाय वगैरे दुखतात त्याच्यामुळं. तर काहीतरी कोणती गोळी खाल्ली काय माहीत नाही. तर तिच्यामुळं तिला झोप लागली, त्याच्यामुळं तिने मला फोन नाही केली, विसरली. तर तिने सकाळी लगेच फोन केला. पप्पाही फोन केला. पप्पा कधीच विसरत नाही, पप्पा पहिलाच विश करतात. आणि तर चला आता खंडोबाच्या मंदिरात जाऊ. आणि तो मी मम्मी पप्पांनी व्हिडिओ कॉल केला, त्याचं मी क्लिप पुढे टाकतोय. तोपर्यंत आपण मंदिरात जाऊ. तर ब्लॉग कंटिन्यू करा. ना आजचा दिवस बघू. आज मस्त असत म्हणजे दोघात असो आम्ही, कारण का टुट्टीचे बाबा तर नाईटला आहेत त्याच्यामुळं. हॅपी बर्थडे टू यू. काय मला पाहिजे ती बडीशोप. तर चला आता मंदिरात जाऊ. याची पहिले कपडे चेंज करते, म्हणजे पॅन्ट चेंज करते, कारण का यांनी केलं बघा का ते आत्ती पण करते शाळा. आणि आत्या स्वप्न आलेल्या शिरवलीच्या काहीतरी कावीळ उतरायला आलत्या दुतुमला. तर ताई वगैरे सोनाली ताई सगळे आलती. तर चला काही ब्लॉग कंटिन्यू करा. ती पण झालेली आहे. आणि हार काढायचे मला, खराब झाला आहे. हळदी वाजूपर्यंत आहे. आणि आता चालून खंडोबाच्या मंदिरात पिट्ट सुटलं जेवण. तर गाईच्या आता आम्ही चपला घालतो. चाललो आम्ही छान. आज जरा थोडासा ऊन कमी आहे. कुठं चाललो मी? कुठं चाललं तू? तुला काही हिंडाल नाही लगे टाटा करताय. बाहेर बोलल्यावर लगेच खुश. अगरबत्ती ठेवायची विसरले. चल तर आता आम्ही मंदिरात आलो बघा. आमच्या खंडोबा मंदिर. आज काय पूजा वगैरे काहीच केली नाही वाटतं. तेलकोट जे मला देव धुतलं की आत्ता. तर जायचं आम्ही पाया पडतो. पाया पड बाप्पा. आता टुट्टू शेटला डोका टेकवत. तर बघा आम्ही कशी मंदिरात आलो. बाप्पा गेला. आता आम्ही बाप्पा गेला आणि आमच्या कुलदेवतांचं दर्शन घेतलं मी आज. चलो हम जा रहे हैं दादा के पास. परशी तू पण परशी परलाय ना एकदा. काय नाही ठेव. बघा याची मस्ती चालू झाली लगेच. आणि आता मंदिरातून आलो. आता मी
ते मला सकाळी मच्छी आणून दिलेली वाटतं, फ्रीजमध्ये ठेवलेली. ते मला ते मेसेज वगैरे करून सांगितलेला का मच्छी आणून ठेवली फ्रीजमध्ये. तर ती मच्छीचा रस्सा बनवला आणि फ्राय बनवले आणि टुट्टू शेटला फिका बनवला. आपले हे हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला त्या फ्राय केला हिंग टाकून. आणि मला थोड्याशा लालच झाल्या आणि तिखटच झाले. आणि इकडं बघा कसं मस्ती करते. बघा तर गाई चला आता जेवताना भेटताय. झोप आली मला झोप, कारण कसं तू काल मी रात्री मी 4-4:30ला झोपले, त्याच्यामुळे आता परत झोप येते आणि उठले 8:30ला, परत 8-8:30ला उठले. तर आता झोप आली तर जेवते ना थोडा वेळ आराम करते आणि याला पहिले भरवते आणि याला पण झोपवते, म्हणजे हे झोपला का जरा शांती भेटेल मला. Yeah. असू द्या अरे थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू. कसे काय करताय? यो काय इबू मावशी आजी बा त्याला काय करणार आहे? व्हिडिओ केली तर त्याला बोलते बा. आवाज दे मावशी आजीला. काय बावलट पुढे डायरेक्ट कट केला याडा. मला जेवून जा, माझा मोबाईल आपटतोय. खेळ भाऊ असं कॅन्डी खेळते. खेळ बाबा सकाळच गायब झालाय कामाला डायरेक्ट. कॅन्डी खेळ काय काय बोलताय? थँक्यू मामा बघ. तर गाईस बघा माझ्या भाऊचा फोन आलाय बघा. वागते बोलत. हा तू का तिला माजलाय? बाकी मजेत ना? मग काहीच तयारी झाली, कारण का सकाळपासून टुट्टूच्या आजोबा नुसते फोन करतात का मी तुला घ्यायला येते. तर बरं ते तर बोलवते नको उद्या लगेच मी येईन असं रात्री घरी, पण नाही ऐकत. त्याच्यामुळं मग तेव्हा पप्पा न्यायला येतात मला, टुट्टूचे आजोबा. तर तयारी वगैरे केली मी. आणि कसं वाटतंय मला, मी इथून उठून गव्हांच्या जत्रेतून घेतलेलं आहे बघा. कसं वाटतंय? मी गव्हांच्या जत्रेतून घेतलेलं आहे. कसं वाटतंय बघा मला. मी पहिल्यांदा असं घातलं आहे ढगाल बघल, तर कमेंटमध्ये सांगा. तर चला आता टुट्टूचे आजोबा येतात आणि तिथून मला त्यांना डब्बा पण द्यायचा आहे. ते बोलतात मग येतच तर डब्बा वगैरे पण घेऊन ये. तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आता दादाचा फोन आलाय, मयूर दादाचा. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. हे बघा माझा कसा नाड्या खाते बघा. हे सगळा सोडून टाकते. मामाचा फोन आलाय, मयूर मामाचा. मयूर मामाचा फोन आलाय.
गाई सायकाने बोटा बघा असे घालायचं सुरुवात केली. स्वतःला घालताना येत पण नसतात आणि आम्ही घातल्यावर नुसतं काढतं. मग बघा स्वतः घालायला बसतो. नुसता नखरेबाजी चालली आहे नुसतीच. हॅलो हॅलो वाढदिवसाला थँक्यू थँक्यू. हो थँक्यू थँक्यू. तिकडेच येत आहे बापूस तक्रार निवाला येत आहे. आमची मोहिती पण चालली आता दुपारी निघत. थांब बरं उद्या जा. हो बाबा ती एवढे दिवस थांबले आतापर्यंत मोठा रेकॉर्ड आहे. हा हा हा. वृंदा थांब मग आम्ही किती वाजता जाणार आहे. तू ये सावकाश तुझ्या हिशोबाने घाई घाईत नको येऊस. आम्ही निघलो ना आता निघलो. आता ते उषा पटेलची गेला बघा बघा. बघा बघा आवडी मोठी गाडी कसं बघा. आवडी मोठी गाडी कशी सरकेल सांगा. गाईच किती घाण काढा तरी हो घाण कती करते बघा. नुसता पसारा काढते बघा नुसता पसारा काढते. औषा पटींची बरोबर निघला बघा 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 असं सरकवते गाडी बघा. स्वतःची बिजाशी बघा रे. नुसता गाणी करते नुसता बघा. कोणला गाणी करायचं असेल तर याला न्या समस्त गाणी करून देईल गाणी काढील सगळं करेल. अच्छा माझ्या चोनिया अच्छा ना नकलाच्या आज अक्काला यो घे बाई बघ तुझ्या फेवरेट. चलो गायची आता पप्पा आल्यावर डायरेक्ट हे करते कारण का आता गाडीवर बाईकवर काय मला ब्लॉग काढायला जमणार नाही आणि त्यांच्या कंपनीत गेलं तर थोडंसं झलक दाखवीन तुम्हाला ते कसं काम करतात ते. चला ब्लॉग कंटिन्यू करा. याने माझे वेट पिशींचा वाटोला केला बघा सगळं वाटोला केलं बघा. आणि आता गपचूप राहिला बघा. त्याला माहिती आहे आता आई ओरडणार आहे. होय काय केलंस काय केलंस हा इकडं बघ. बघलास का इकडं टुट्टू लय मस्ती करा. त्याला काही नाही म्हणजे बघा बापूस बुटा पुसतय बापसाला बघून येऊ आता गाडी पुसतय त्या पेच्यान. हा तर ते हरामी आहे बघा. मी पण ना आता मी तसंच ठेवी बापासच दाखवायला ठेवीन सगळं. थांब असं गाडी पुसते बघा. हा अरे दादी लगेच खुश बघा. काय बोलतोय बाबाचा का गाडीत तू काय तिकडे ते पण झालं. सर आहे करा सर बिझी आहे करा तिकडे पार्टी पाहिजे आपण करू एक दिवस पार्टी. देणार आहे ना अक्षय देणार आहे. टुट्टीच्या आजोबा आम्हाला घ्यायला आले थोडासा आणि इकडे आम्ही आलो ज्यूस प्यायला उसाचा रस प्यायला. उसाचा रस पिशील ना कसं ना तर बघताय दिसता. ओढ ओढ घेऊन टाक टाकायचं नाही. मी पटपट चल ओढ ना. आमची वृंदा ए वृंदा चल चल पुढ चल. आपण वहिनी बघा अशी झाडा लावते बघा. झाली का झाडा लावून. ए रडू नको बाला मी लोण्याचा गोला खाते लोण्याचा गोला खाते.
ए भोंगट्या गाईच कसं चावलंय बघा आईच्या गावात बाई टोपी इकडे बघा हो, टोपी माऊला मार तर माऊला मार जा ए हाताचा कापड मार दिला खोकला घेता मारला काठीवर लक्ष ठेवून जाय त्याच्यावर तुला काय पाहिजे काही आता मी जेवायला घेतलाय कोळंबीचा रसा घेतलाय ना मटण घेतलाय या जेवायला तुम्ही मस्तपैकी रसाच मी जर कॅन्डी केलं असेल ना तर बापूस जरच्या असेल ना तर धावत येईल तर मी जर काय कर बंद केले का बापूस धावत जाईल असा बरबासाला तर गाईच आजीने बघा कशी भाताची पेज काढली आमचे टुट्टे शेट किती लाडात पितोय आणि मीनी पिली तर मला बोलते काय गं काय काय पिते काय काय माझ्या बेबीला आवडली माझ्या सोनूला आमच्या आजी मग नवीन तांदूळ आणलेत ना भात त्याचा काही आमच्या घरच्या तांदळांची हा मला पण पाहिजे तू करापला होता भात थांब करापला धर आज आजोबांना नाही माझा उग्र तू पेत मम्मी मारी नंतर माझा पिऊ नको द्या काय बोलताय मला देते पे पे तू पे नाही म्हणतो काय पे नको पे पे पे. मला नको पे रिमोट ज्या त्याच्या हातांची जाऊ दे आमची झोप झालेली आहे पूर्ण आणि बघा इकडे बघा आमच्या आणि मगाशी आम्ही गेलतो बिकानेरमध्ये मला मी व्हिडिओ पण काढली आणि तिथे भेटले गावाचे दीपक पाटील सरपंच त्याने पण विश केला म्हणजे जाताना ना तो व्हिडिओ नाही काढायला भेटली मला कारण का त्याला पण समजते बघ नाही का हात बीत नाही का असतीच येते का मांडीव घे ना मांडीव बघ चिमलं बिमलं काही नाही बघ बघू ना कसं नेमकंच घेताय काय देऊ काय आहे कसं बोट लावते बघ सावल अगल शी वाचते रे बापूस ले बाई ले तेवढं नेली तर तुला अंडा देईन मी रात्री देत नाही का काय चिप पाहते का समजा ना ऊन आहे.
कधी कधी वर तिला आला नाचायला राहत त्याला. काय बाय झालं का थांब? अरे ए नको नको बसायला खाऊन द्या. पाय कर तर गाईज बघा आमच्या इथे किती छोटी छोटी माव झाले. शी गाणेडा. ये येऊन तू आत्माला ये शी गाणेडा. राजीव गुरु बघ. गाईज टेन्शन घेऊ नका, मी हात वगैरे त्याचा हँडवॉश करणार आहे. बसशी मानव त्यांचे तुमची गावात होईल पट मम्मी काय करणार पट्ट्याचे हेडशॉट कान दिला. दक्षिणा नको बाबा देऊ. दक्षिणा बाबा दे तू मम्मी. जाऊ मामा. मामाची न त्याची मॅचिंग हे लागलं डोक्याला. म्याव कुठे म्याव कुठे गती म्याव म्याव लिली लिली. बालूबाबाचं काम करते बघा. आमचा टुट्टू शेट मस्त खेळतोय आणि मम्मीने मस्त आरती वगैरे करते. त्याचा व्हिडिओ नाही घेतला मी. कारण का मम्मी सांगते केक नाही आणायला सांगलास मग व्हिडिओ नको जाऊ. केक काय नुसता खराब नाही खाईत नाही बीत नाही मग त्याच्यामुळं वगैरे केक नको. काल आणलेलं तर तसाच पडून राहिले त्याच्यामुळं. तर औक्षण वगैरे केला आणि टुट्टू शेट किती खुश होता औक्षण करताना. आणि आता बघायचं आहे का तुम्हाला कुठे येतो.